आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आपल्या या उशीद गावातील आणि भोईर परिवार आणि या भोईर परिवाराच्या मातोश्री कैलासवासी निर्मलाबाई भाऊ भोईर आईसाहेबांना 10 ऑगस्ट 2021 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या 5व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। या ठिकाणी भगवंत आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, दैवी वेश गुणमयी मम माया दुरत्तया मामेव ये प्रपद्यन्ते माया मे तातरंती ते। भगवंतापासून जी निर्माण झालेली गुणात्मक माया आहे, ती गुणात्मक माया कशी आहे, ते मायेचं जाळ कसं आहे, भगवंत म्हणतात माझ्यापासून निर्माण झालेली आहे। बरं का? मग जर भगवंतापासून निर्माण झालेली आहे ती माया, जर देवापासून निर्माण झालेली आहे, तर मग आपल्याला ती तरुण जाण्यास दुस्तर काय आहे, कठीण काय? देवापासून जर निर्माण झाले तर कठीण नाही व्हायला पाहिजे ना, वास्तविक बरोबर आहे की नाही? पण कठीण का आहे, तर ज्याच्यापासून निर्माण झाले, ज्या देवापासून निर्माण झाले, त्या देवाला आपण विसरलो म्हणून ती माया आपल्याला तरुण जाण्यास कठीण आहे। अगदी सोपं सूत्र आहे ना, नाही का? देवापासून भगवंत काय म्हणतात, मम माया दुरत्तया, माझ्यापासून निर्माण झालेली माया, दैवी भेषा गुणमयी मम माया कशी आहे, दुरत्तया, दुस्तर आहे। मग भगवंत म्हणतात ती माया जर तरुण जायची असेल आपल्याला, अर्थात त्या ठिकाणी जर आपल्याला खऱ्या अर्थानं त्या मायारूपी जाळ जर आपल्याला पार करायचं आहे, तर मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, भगवंताला शरण गेल्यानंतर ती माया दुस्तर असली तरी, किती कठीण असली तरी ती शरण जायला अर्थात आपल्याला तरायला सोपी आहे। बरं का? म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, देवाला शरण गेलं पाहिजे। आता देवाला शरण जायचं म्हटल्यानंतर आपल्याला काय वाटतं की देवाला नमस्कार करणं, हात जोडणं, देवाला हात जोडलं म्हणजे आम्ही शरण गेलो। बरं का? केवळ वरच्या अंगाने हात जोडून आणि अंतरांगाने हात जोडणं याच्यामध्ये फरक आहे। केवळ वरच्या अंगाने हात जोडणं आणि अंतरापासून अंतरंगाने हात जोडणं याच्यामध्ये फरक आहे। माऊली, काही माणसं तुम्हा आम्हाला नमस्कार करतात, तुम्हा आम्हाला, पण तो नमस्कार आतून आहे की वरच्यावर आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे। तसं देवाला सुद्धा अनेक लोक नमस्कार करत असतात, त्यांचा भाव काय आहे, त्यांची श्रद्धा काय, त्यांची निष्ठा काय आहे, याला खूप महत्व आहे। तुम्ही देवाला शरण जाताना, तुम्ही देवाला नमस्कार करताना तुमचा भाव काय आहे, तुमची श्रद्धा काय आहे, तुमची निष्ठा काय आहे, हे महत्वाचं आहे। बरं का? कारण श्रद्धेला आणि निष्ठेला खूप महत्व असते परमार्थामध्ये, भक्तीमध्ये। बरं का? वरच्या अंगाला आम्ही अधिक करून महत्व देतोय, त्यामुळे परमार्थ आम्हाला कळत नाही किंवा भक्ती आम्हाला कळत नाही, देवाची आम्हाला ओळख होत नाही का, तर आम्ही वरच्या अंगाला असं महत्व देतो। बरं का? ज्या वेळेला आम्ही अंतरंगाला महत्व देऊ, आमच्या मनाकडून घडणाऱ्या परमार्थाला जास्त अधिक करून महत्व देऊ, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आम्हाला देव कळेल, भक्ती कळेल, देव कार्य कशाला म्हणतात ते कळल्याशिवाय राहणार नाही। आता धर्म कार्य करत असताना, देव कार्य करत असताना आपल्या वाट्याला जी सेवा येईल ती सेवा आपण प्रामाणिकपणे केली पाहिजे। सेवा करत असताना, धर्म कार्य करत असताना, देव कार्य करत असताना माणूस अधिक करून कसला विचार करतो, तर वरच्या अंगाचा अधिक करून विचार करतो, आणि वरच्या अंगाचा अधिक करून विचार करतो म्हणून देवाला ती भक्ती आवडत नाही किंवा आपण केलेली भक्ती देवापर्यंत पोहोचत नाही। बरं का? देव भावाचा भुकेलेला आहे, देव निष्ठेचा भुकेलेला आहे, देव श्रद्धेचा भुकेलेला आहे। बरं का? आणि म्हणून मग देवाला जर आम्हाला शरण जायचं आहे, काय म्हटलेलं आहे, दैवी वेशा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव ये प्रपद्यन्ते माया मे तातरंती ते। भगवंत म्हणतात मला जे शरण येतात त्यांना ती माया तरुण जाण्यास अतिशय सोपी आहे। मग भगवंताला जर शरण जायचं आहे तर आम्हाला सर्वांगाने भगवंताला शरण जाता आलं पाहिजे। बरं का? सर्वांगाने भगवंताला शरण जाता आलं पाहिजे। निष्ठा, श्रद्धा याच्यावर सगळा विषय अवलंबून असतो। म्हणजे जे कार्य आम्ही करायला घेतोय ना, त्या कार्यामध्ये आम्ही एवढं एकरूप झालो पाहिजे, ते काम आणि आम्ही वेगळं पण नाही राहिलं पाहिजे, ते कार्य आणि आम्ही वेगळं नाही राहिलं पाहिजे, एकरूप झालो पाहिजे। बरं का? देवाची पूजा करता करता देवाला जे काही आम्ही वस्तू वाहतोय, देवाला जे काही आम्ही उपचार करतोय त्या ठिकाणी, बरं का, जे काही अक्षता वाहत असू, आम्ही फल फुलं वाहत असू, आम्ही गंध वाहत असू, ते वाहता वाहता आम्हाला त्या ठिकाणी एकरूप होता आलं पाहिजे, एकरूप होता आलं पाहिजे। म्हणजे देव पूजा करता करता आम्हाला देव होता आलं पाहिजे। आणि ते सोपं आहे माऊली, काही कठीण नाही आहे, अतिशय सोपं आहे। फक्त देव जर व्हायचं आहे
तर आधी जे आमच्याकडे आहे त्याचा त्याग केला पाहिजे. आधीचे जे काही गुण असतील, जे काही विचार असतील, बरं का, जे काही असेल त्याचा त्याग आम्ही केला पाहिजे. दगडाची मूर्ती तेव्हाच घडली जाते जेव्हा नको असलेला पार्ट बाजूला केला जातो. बरोबर आहे की नाही? तसं पाहायला गेलं तर प्रत्येक दगडात देव आहे, प्रत्येक दगडात देव आहे. पण नको असलेला पार्ट, नको असलेला भाग जेव्हा तो बाजूला केला जातो तेव्हा मूर्ती आपोआप तयार होत असते. तसं प्रत्येक माणसामध्ये देव आहे, प्रत्येक जीवामध्ये देव आहे. माणसात काय, प्रत्येक जीवात देव आहे. त्याचा प्रत्यय जर आम्हाला घ्यायचा असेल, त्याची प्रचिती जर आम्हाला घ्यायची असेल, तर आमचा नको असलेला भाग आम्ही पहिले काय केला पाहिजे, बाजूला केला पाहिजे. तो पार्ट आम्ही काढला पाहिजे. मौली दगडामध्ये आणि आपल्यामध्ये फरक सांगितलेला आहे. टाकीने खफली फोडली ती मागुतीना जडली, पण मनुष्याची कुबुद्धी झाडली ती पुन्हा लागे. बरं का, एकदा काय त्या दगडाच्या खपल्या काढल्या की कालांतराने, काही वर्षांनी, कितीतरी दिवसांनी, महिन्यांनी, कधीही त्या काढलेल्या खपल्या पुन्हा लागत नाहीत. एकदा काढल्या त्या काढल्या. माणसाची कुबुद्धी झाडली तरी पुन्हा स्पर्श करते, हे दुर्दैव आहे. म्हणून माणसाचा देव होत नाही. बरं का, माणसाची कुबुद्धी जरी झाडली तरी पुन्हा लागते, म्हणून माणसाचा देव होत नाही. बरं का, तुमची आमची भक्ती समोरच्याला जरी कळत नसेल तरी देवाला कळते. देव जाणतो तुम्ही किती श्रद्धेने करताय, तुम्ही किती निष्ठेने करताय. तुम्ही आम्ही जो नमस्कार करतो तो नमस्कार किती अंतःकरणापासून करतोय, मनापासून करतोय की वरच्यावर करतोय, तुम्हा आम्हाला नाही कळणार, पण देवाला कळत असतंय. बरं का, म्हणून हा विचार स्मरणात ठेवून आम्ही कार्य केलं पाहिजे. हा विचार स्मरणात ठेवून आम्ही कार्य केलं पाहिजे. ज्या देवाची तुम्ही पूजा करताय तिथे एकनिष्ठ असा. ज्या गुरूंचं तुम्हाला मार्गदर्शन लाभलं तिथं तुम्ही एकनिष्ठ असा. जो परमार्थ तुम्ही करताय, तो परमार्थ, जो ग्रंथ तुम्ही वाचताय तो ग्रंथ, त्या ठिकाणी आपली एकनिष्ठता पाहिजे. बरं का, एकनिष्ठता पाहिजे. काय झालं, आपण नेहमी एक उदाहरण ऐकत असतो, एक दृष्टांत ऐकत असतो. मौलींना ज्या वेळेला तीर्थयात्रा करायची होती, बरं का, असा एक विचार आला मौलींच्या मनामध्ये. मौली ज्ञानेश्वर महाराजांच्या मनामध्ये तो एक विचार आला की आपण तीर्थाला जावं, तीर्थयात्रा करावी. बरं का, आणि ज्या वेळेला मग मौली नामदेव महाराजांकडे गेल्या आणि तिथे गेल्यानंतर त्यांना वाटलं की आपण नामदेव महाराजांना बरोबर घेऊन जावं. असं साहजिकच वाटतंय की नाही, कोणी जरी असलं तरी साहजिकच असं वाटतंय की आपण बरोबर नाही. आपण ज्या वेळेला मौली कुठेतरी एखाद्या तीर्थक्षेत्राला वगैरे जायला निघतो किंवा कुठे दर्शनाला जायला निघतो, त्यावेळेला आपल्याला असं वाटतंय की आपल्या बरोबर असावं. आणि मग असावं तर मग कोण, समविचारी माणूस जर असला तर आपल्याला जर बरं वाटतंय जायला. बरं का, समविचारी माणूस जर असेल, आपले त्याचे विचार जर जमत असतील, जुळत असतील, तर जरा बरं वाटतंय जायला. आता माऊली जर तीर्थाला जायला निघाल्यात किंवा तीर्थक्षेत्री जर जायला निघाल्यात काही ठिकाणी फिरायला, तर मग त्यांच्या मनामध्ये विचार आला की आपल्या बरोबर आध्यात्मिक माणूस जर असेल तर त्याने आध्यात्मिकच विचाराचा माणूस न्यावा ना, बरोबर नाही का. परमार्थिक विचाराचा जर माणूस असेल, ज्याला देवाची आवड आहे त्याने देवाच्याच आवडीचा माणूस न्यावा, बरोबर. त्याने नको तो नेला तर मग कदाचित काय होईल, डवल्याच्या संख्येला बांधला काय, तो सुधराचा हा बिघडाचा, नाही तर मग असं होईल. पण तसं ऍक्च्युली तो बोध किंवा तो वाक्य या ठिकाणी नाही होत. ते आपल्यासाठी ठीक आहे. आता इकडे माऊलींना जायचंय, बरं का, आणि मग माऊलींनी विचार केला की आपण तीर्थाला जाताना नामदेवांना बरोबर घेऊन जाऊ. ज्या वेळेला नामदेवांकडे गेले, माऊली प्रत्यक्ष आल्या म्हटल्यानंतर त्यांना तेवढा आनंद झाला. आता माऊली म्हटल्यानंतर अधिकार साधा नाहीये, नाही का. वयाने नामदेव महाराज मोठे आहेत, ज्ञानेश्वर महाराज वयाने छोटे आहेत, पण अधिकाराने मोठे आहेत. अधिकाराने का मोठे आहेत, तर माऊलींनी ज्यांना मार्गदर्शन केले, बघा हा, माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्यांना मार्गदर्शन केले ते विसोबा नामदेव महाराजांचे गुरु आहेत.
म्हणजे आपल्या गुरुचा गुरु आपल्या घरी आलेला आहे. आणि म्हणून मग नमस्कार केला, बरं का, विचारणा केली. माऊलींनी सांगितलं म्हणे तीर्थाला जायचं आहे, तीर्थक्षेत्री जायचं आहे काही ठिकाणी, आणि तुम्ही माझ्या बरोबर असावात, तुमच्या बरोबर माझ्या बरोबर तुम्ही असावात, बरं का. संवाद होईल, विचारांची देवाणघेवाण होईल, काही अनुभव येतील, काही शिकायला मिळेल तुम्हाला मला. आणि मग हे ऐकल्यानंतर नामदेव महाराजांनी एक मनामध्ये विचार केला की अधिकार मोठा आहे, गुरूंचे गुरु आहेत, डायरेक्ट नाही कसं म्हणावं. काही माणसं अशी असतात की त्यांना डायरेक्ट नाही म्हणता येत नाही, नाही का. काही माणसं अशी असतात की त्यांनी जर शब्द टाकला तर डायरेक्ट नाही म्हणता येत नाही. मग माणूस विचार करतो, अरे काय करावं काय करावं काय करावं. मग तो बोलतो मी विचार करून सांगतो, किंवा असं काहीतरी सांगतो तो, बरं का. आता या ठिकाणी नामदेव महाराज विचार करतायत की अधिकार मोठा आहे आणि ते आपल्याला सांगतायत की बरोबर यायचं आहे तीर्थक्षेत्राला, तीर्थयात्रेला. मग काय करावं. त्यावेळेला नामदेव महाराजांनी सांगितलं की माऊली, मी आतापर्यंत पांडुरंगाशिवाय, बघा एकनिष्ठता आपला विषय काय, एकनिष्ठ. मी आतापर्यंत पांडुरंगाशिवाय कोणाचं दर्शन घेतलं नाही. मी आतापर्यंत पांडुरंगाशिवाय कुठल्याही तीर्थाला गेलो नाही. आतापर्यंत पांडुरंगाशिवाय कोणाची सेवा केली नाही. कुठल्या तर कोणीतरी सांगेल की ह्या देवाची आणि त्या देवाची इकडे तिकडे, तर ते नाही. त्यामुळे भगवंत जे म्हणतील ते कोणावर सांगितलं, देव जे म्हणेल ना, भगवंत जे म्हणतील ना, पांडुरंग परमात्मा जे म्हणेल ते. आता पांडुरंग परमात्मा जे म्हणेल ते म्हटल्यानंतर मग माऊलींना वाटलं चला आता मग पांडुरंगाकडे आपण जाऊ, बरं का. कारण साहजिकच आहे, पूर्वी मुलाला जर एखादं काही काम सांगितलं किंवा एखाद्या ठिकाणी जायचं सांगितलं, बरं का, तुमच्या टायमाची पद्धत, तर ती काय म्हणायची, पोरं बाबाला विचारून सांगतो. खरंय की खोटं आहे, काय म्हणायची, बाबाला विचारून सांगतो. आताचा विषय एक वेगळा आहे. आता मुलगा कुठे गेला बापाला विचारलं तर त्याला माहित नसतं, जात गेलाय कुठेतरी काय माहिती, तयारी केली निघालाय, ठीक आहे चला हरकत नाही. महत्वाचा विषय काय की त्याला शिस्त म्हणतात किंवा त्याला एक आदर म्हणतात, आदर, बरं का. तसं या ठिकाणी नामदेव महाराज म्हणतायत की पांडुरंग परमात्मा, देव जे सांगतील ते, ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने. आणि मग माऊली त्या ठिकाणी जातात, पांडुरंगाला, परमात्म्याला विनंती करतायत, देवा असं असं आहे, तीर्थयात्रेला जायचं आहे. मग नामदेव महाराजांना बरोबर घेऊन जायचं आहे, नामदेव महाराजांना बरोबर घेऊन जायचं आहे. तुमची जर निष्ठा असेल, तुमचा जर विश्वास असेल, एखाद्या माणसाची जर तुम्हाला आवड असेल, आपला माणसाचा विषय चाललाय हा, तुम्हाला जर एखाद्या माणसाची आवड असेल तर त्या माणसाला सुद्धा तुमच्याविषयी तेवढीच आवड असते, बरोबर आहे की नाही. उदाहरणार्थ बघा, एखाद्या मुलाला जर आई वाचून करमत नाही ना, हे तर आपण कितीतरी वेळा उदाहरणं बघतो. एखाद्या मुलाला जर आई वाचून करमत नाही ना, तुम्हाला हे माहिती आहे का, आईला सुद्धा त्या मुला वाचून करमत नाही. तसं पांडुरंग परमात्म्याचीच भक्ती, त्यांचंच नामस्मरण, त्यांचाच परमार्थ, ही एकनिष्ठता कोणाच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये आहे, नामदेव महाराजांच्या. तसंच शिष्याविषयी असलेली भावना, एकनिष्ठता पांडुरंग परमात्म्याच्या मनात आहे. पांडुरंग परमात्मा सुद्धा जा म्हणायला किंवा तुमच्या बरोबर न्या म्हणायला जरा मन खाते असं म्हणायला हरकत नाही. कारण समोर असलेला नामदेव, बरं का, महाराज समोर असलेले पण आता माऊलींच्या बरोबर जात आहेत. मग त्या ठिकाणी थोडंसं असं वर्णन केलेलं आहे की पांडुरंग परमात्मा सुद्धा त्यांना ते निरोप देण्यासाठी, किंवा त्यांना निरोप नाही म्हणता येणार, त्यांना ते काही अंतरावर सोडण्यासाठी त्या ठिकाणी मंदिर सोडून निघालेले आहेत, बरं का, मंदिर सोडून निघालेले आहेत, असं ते आहे. बरं, मग तिकडे गेल्यानंतर ही ज्या ठिकाणी जातील ना नामदेव महाराज, त्या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन. मूर्ती तुमची कुठलीही असू द्या, देव तुमचा कुठलाही असू द्या, बरं का, कुठल्याही मंदिरामध्ये, कुठल्याही तीर्थाला, कुठल्याही देवाला गेलात तरी पण रामकृष्ण हरी, बरं का, पांडुरंग पांडुरंग, जे काय असेल ते, विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, अशा प्रकारे त्यांचं ते चालू भजन.
आणि कोणत्याही मंदिरामध्ये जाऊ द्या, मूर्ती कुठलीही असली तरी पण तिथे डोळे मिटणार आणि पांडुरंगालाच त्या ठिकाणी आणणार, बरं का. असं काही अंतरावर असे गेले, काही अंतरावर गेल्यानंतर असं वर्णन आहे ज्या ठिकाणी पाण्याचा दुष्काळ आहे, राजस्थान मधला वालवंट प्रदेश. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर नेमका झालं काय, यांना दोघांना पण लागली तहान. तहान लागल्यानंतर विहीर होती पण कोरडी, बरं का. विहीर होती पण कोरडी विहीर होती. आणि मग योग साधनेने किंवा परमार्थ करत असताना, साधना करत असताना आपल्याकडे प्राप्त झालेल्या सामर्थ्याने काही साधू, काही योगी काही क्रिया करत असतात माऊली, बरं का. काही क्रिया करत असतात. त्याप्रमाणे माऊलींनी, ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या त्या साधनेच्या बळावर त्या विहिरीतलं पाणी काढलं थोडं, बरं का. आणि प्याले. आणि उंजळीमध्ये असं पाणी घेऊन नामदेव महाराजांकडे आले. त्यावेळेला नामदेव महाराजांनी त्यांना सांगितलं की रिद्धी सिद्धीने प्राप्त केलेलं किंवा योग साधनेने प्राप्त केलेलं मला नको, बरं का. माझी तहान जर भागवायचीच असेल तर तो पांडुरंग परमात्मा भागवेल. माझी तहान जर भागवायचीच असेल तर तो देव मला देईल. आणि नेमकं काय झालं, पांडुरंग परमात्म्याचा धावा केला त्या ठिकाणी. पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण केलं, देवाला बरं का स्मरण केलं देवाचं. आणि पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने ती विहीर ओसंडून व्हायला लागली. एवढं पाणी झालं त्या ठिकाणी. विहीर ओसंडून व्हायला लागली. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी आपल्या तृष्णेची, आपल्या तहानेची तृप्तता केली. महत्वाचा विषय काय माहितीये का, तुम्ही परमार्थ करत असताना, भक्ती करत असताना, देव कार्य करत असताना एवढी एकनिष्ठता पाहिजे की त्या ठिकाणी तुम्ही जी साधना करताय, जी देवपूजा करताय, बरं का, त्याच्यावर तेवढा विश्वास पाहिजे, त्याच्यावर एवढी एकनिष्ठता पाहिजे की मला त्याच्या वाचून दुसरं काही नको, बरं का. त्याच्या वाचून दुसरं काही नको, तेवढी एकनिष्ठता पाहिजे. आणि तेवढी एकनिष्ठता जर असेल तर मग भगवंत म्हणतात त्याला, तो भगवंताला शरण जातो किंवा भगवंताला शरण त्याला जाता येतंय, किंवा त्याला म्हणतात भगवंताला शरण जाणं. नुसतं वरच्या अंगाने मी तुपाचा दिवा लावतो, मी सुगंधी अगरबत्ती लावतो, मी अमुक करतो, मी तमुक करतो, मी देवाच्या बाबतीत कधी काही कमी पडत नाही, सगळ्यात मोठी वर्गणी माझी असते, असं XYZ जे काय असेल ते. पण हे वरच्या अंगाचं सगळं झालं, हे लौकिकता झाली सगळी, ही सगळी लौकिकता झाली. अंतरंगाने जर आम्हाला करायचं आहे, अंतरंगाने जर परमार्थ करायचं आहे, अंतरंगाने जर देव कार्य करायचं आहे, तर ते त्या पद्धतीने करता आलं पाहिजे, बरं का. त्या पद्धतीने करता आलं पाहिजे. आता काय झालंय माहितीये का, आमचा परमार्थ राहतो बाजूला आणि बाकीच्या गोष्टी जास्त प्रमाणात आम्हाला स्पर्श करत असतात, बरं का. बाकीच्या गोष्टी आम्हाला जास्त प्रमाणात स्पर्श करत असतात. म्हणून मग काही लोक ज्यांना काही नाही माऊली, काही प्रवचन नाही, कीर्तन नाही, त्यांना काही माहिती नसतंय, पण अशी लोक सुद्धा तुमच्या आमच्याबद्दल बोलायला लागतात. मग महाराजांच्या बद्दल किंवा माळकरी माणसांच्या बद्दल, परमार्थ करणाऱ्या माणसांच्या बद्दल कधीतरी पटकन ती बोलून पण जातात. मग आम्ही परवडलो, काय बोलतात ते, असं जगणं वागणं सगळं द्वेष, मत्सर, तिरस्कार या सगळ्या गोष्टीचा विचार केला की मग पटकन बोलून जातात आम्ही परवडलो. त्याला कारण हे आहे, त्याला कारण हे आहे, आपली एकनिष्ठता नाही, आपला विश्वास नाही, आपली श्रद्धा नाही, आपण करायचं म्हणून तेवढं करतोय, बरोबर आहे की नाही. आता उदाहरणार्थ या ठिकाणी आपण आईच्या 5व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. ही श्राद्ध विधी आज या ठिकाणी आपण करत आहोत. एक निष्ठता आहे, एक श्रद्धा आहे, त्या आईविषयी प्रेम आहे, त्या आईची आठवण आहे. म्हणून आई जाऊन 5 वर्षे झाली तरी आज आपण ते श्राद्ध कर्म करतो, बरं का. ते श्राद्ध कर्म करत असतो. पूजा करत असताना आपण एकनिष्ठेने पाहिजे, त्या ठिकाणी किती श्रद्धेने पाहिजे ते आपण बघितलं सगळं काही, बरं का. म्हणजे प्रत्यक्ष आपण त्यांना या ठिकाणी आमंत्रित करत असतो आणि आमंत्रित करून त्यांना एखाद्या पाहुणचार आपण त्यांचा करत असतो. तो पाहुणचार करताना कशा प्रकारे पाहिजे, मग तिथे सुद्धा
तुमची एकनिष्ठता जर असेल तर बरं आहे, नुसतं करायचं म्हणून करायचं, लोकांच्या लाजेगाजे करायचं असं जर असेल तर मग त्याला फायदा नाही त्या गोष्टीला, बरं का. तुम्ही किती मोठं करता याला महत्व नाही, तुम्ही किती गाजावाजा करता याला महत्व नाही. आले लोकांच्या माइंडमध्ये काय माहितीये का, बस मात्र त्यांनी कार्य केलं असं तरी श्राद्ध कर्म पाहिजे, असं तरी कार्य करायला पाहिजे, कसं मोठा गाजावाजा केला, सगळ्या काही गोष्टी झाल्या, आम्ही त्याला महत्व देतो. काही लोक त्याला महत्व देतात. पण संत म्हणतात श्राद्ध कर्म काय, अंत्येष्टी काय, अजून कुठलीही गोष्ट काय. जुन्या माणसांची म्हण होती, ऋण घेऊन सीन करू नका, बरोबर का. जुन्या माणसांची म्हण होती. दुसरी एक म्हण होती, अंथरूण पाहून पाय पसरावे, बरं का. याच्या त्याच्याकडून कारवड करून तुम्ही याच्या त्याच्याकडून जर तुमची परिस्थिती नसेल तर तुम्ही करू शकता ना. तुम्हाला लोकांना मदत सुद्धा करतील. लोकांकडे तुम्ही जर तुमची समस्या मांडली तर मदत करतील, का नाही करणार. पण तुम्हाला झालेला त्रास आणि तुम्ही अशा पद्धतीने केलेलं श्राद्ध कर्म तुमच्या पितरांना तरी मान्य होईल का. देवकार्य करत असताना जर तुम्ही अनेकांचं शोषण करून जर ते देवकार्य करत असाल, अनेकांचं शोषण करून जर त्या ठिकाणी तुम्ही ती पूजा करण्याचा विचार करत असाल, अनेकांकडून समजा कर्ज घेऊन जर तुम्ही ते देवकार्य करत असाल, तर ते देवाला त्या ठिकाणी पूजा करताना तुमची एकनिष्ठता असेल का, एकाग्रता असेल का. तुम्हाला तेच आठवणार आहे ना, त्याच गोष्टी आठवणार आहेत तुम्हाला त्या ठिकाणी. अमक्याचे द्यायचे, तमक्याचे द्यायचे, असं झालंय, तसं झालंय, हे झालंय, ते झालंय, ती एकनिष्ठता नसेल. म्हणून संत काय म्हणतात माहितीये का, आपल्या शक्तीनुसार असं म्हटलेलं आहे, बरं का. काय म्हटलेलं आहे, आपल्या शक्तीनुसार भावे पूजावा परमेश्वर.